पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? जसं की तुम्हाला माहीत आहे, पारंपरिक पदार्थांचा घाट घातलेला आहे। याचं मुख्य कारण असं आहे की आपली खाद्य संस्कृती खूप विस्तृत आहे। जिथे पारंपरिक पदार्थ आहेत ते आपल्या पदार्थांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवला जातो आणि याच कारणासाठी आपण आहे ना आपल्या या भागामध्ये विशेष पाहुण्यांना कायम आमंत्रित करत असतो। सो आज आपल्यासोबत आहेत वीणा काकू। वीणा काकू, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण काय बनवतोय आणि गौरी स्पेशल आहे? येस, गावन गाठलं बनवतोय। गौरीमध्ये करतात साधारण। गौरी आगमन ज्या दिवशी होतं त्यावेळेस गावन घाटल्याचा आवर्जून घाट घातलेला असतो आणि त्यासाठीच आपल्यासोबत आजींची नात पण आहे, छोटी गौराई पण आहे, हो की नाही? काय नाव आहे तुझं? अवंती। किती गोड। कितवीत आहेस तू? तिसरी। आणि तुला आवडतं स्वयंपाक करायला? काय काय बनवतेस? मी चहा, पोळी, भाकरी। ऐक, भाकरी, कमाल। म्हणजे तू आता ज्युनियर मास्टर शेफ व्हायला काही हरकत नाही, हो की नाही? देट आहे। सो आपण ना प्रत्येक भागाची सुरुवात परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो। फक्त त्या उखाण्यामध्ये ना त्या पदार्थाचं नाव मिरवलं गेलं पाहिजे। सो काकू, घावन घातल्याचं नाव घेऊन काही उखाणा तुम्ही शेअर करू शकाल का? हसायचं, बोलायचं, सारं काही करायचं। गौरीच्या सणाला घावन घाटलं करायचं। क्या बात आहे। आणि गौरीच्याच नाही, एरवी तेरवी ही जर तुम्हाला खायची इच्छा झाली तर बनवू शकता। बनवून अगदी झटपट होणारा आणि फार काही घाट नाही, नाव फक्त त्याचं घाटलं आहे, पण अतिशय फास्ट होणारा पदार्थ आहे। चालेल, सुरू कशापासून करूयात? आधी घावनाचं पीठ भिजवून ठेवूया। आता मीठ आणि पाणी घालून घावण्यासाठी मळतो तसंच पीठ भिजवून घ्यायचं। हे अर्धा तास बाजूला ठेवूया भिजवून। पीठ छान भिजलंय आणि मुरण्यासाठी एक अर्धा तास ठेवून घेऊ। आता आपण बनवतोय घाटलं। येस, तर आता कसं बनवूयात? तर पाणी घेतलंय, त्याच्यात पीठ घालूया। तर घाटलं नारळाच्या दुधाचं पण करतात का? नाही, नारळाचं दूध नाही लागत त्याला, ओला नारळच खवलेला घालतो। अच्छा, पिठाच्या गुठळ्या नाही झाल्या? हां, गुठळी नाही होतात। ते कालवून घ्यायचं आणि मग शिजत ठेवायचं। अवंती, तू शाळेत जाते, मग तुझ्या शाळेतला काय गंमत आहे का एखादी आठवणीतली? तुम्ही गमती गमती करतच होता ना? मग काय? आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सगळे डबा खायला बाहेर जायचं, तेव्हा मी आणि माझी बेस्ट फ्रेंड बोर्डवरचं पुसायचं आणि चॉक मग टीचर ओरडायचं? नाही ओरडायचं। अच्छा, हे शिस्त आहे। तोवर एखादी काही, आता तुम्ही एवढे वर्ष स्वयंपाक करता, स्वयंपाकाची आवड आहे, तर काही सुगरणीचा सल्ला आहे? आपण तूप लोणी कढवतो तेव्हा वर वर येतं लोणी, त्याच्यासाठी थोडं मीठ घालायचं लोण्यात। अच्छा, म्हणजे ते वर येत नाही। किती छान। म्हणजे लोणकडी तूप जर तुम्ही कढवत असाल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। हे शिजत आलंय, आता ह्याच्यात गुळ घालूया आपण। अंदाजे घालू? हां, मूठभर लागेल। म्हणजे किती साधे पदार्थ आहेत आपले, पण अतिशय रुचकर असे बनतात। म्हणजे कमीत कमी साहित्य पण तितकंच पौष्टिक आणि चवदार आहे। आणि काय सुरेख रंग आलाय, तो बदामी घातल्याला जो रंग असतो, सुरेख रंग आलेला आहे। तर खोबरं सुद्धा घातलं तुमचं? ओल्या नारळाचं चव घालू सगळं? ते जेवढं असेल तेवढं चालतं, खोबरं खूप लागतं। पीठ शिजलं की त्यात गूळ घालायचा आणि नारळ घालायचा आणि जरा शिजवून रंग बदलला की झालं। अच्छा, म्हणजे हे घाटलं बनवून तयार आहे आता। मग आता काय करूया? आता यामध्ये वेलची पूड, वेलची पूड आणि खसखस पूड। सो इथे घाटलं आपलं बनवून तयार आहे। घावणाचं पीठही मुरलं, आता घावणं करू। आता घावण घालू।
तवा गरम झालाय, आता तेल लावूया तव्याला. सो इंडक्शन इथे आम्ही वापरतोय, त्यामुळे थोडंसं लहान तवा घेतलाय, कारण जितका सर्कम्फरन्स आहे तितकाच तवा गरम होतो. त्यामुळे त्यामध्ये हे घालू. आता घावण घालूया. क्या बात आहे. हे जो चुरचुर आवाज आहे ना, मस्त. एखाद सेकंद झाकण, 10 सेकंद फार नाही, अगदी 10 सेकंद. तेही जर तुमचं तांदळाचं पीठ फार चिकट असेल तर नाही झाकण ठेवलं तरी चालतं. वा, मस्त असं जाळीदार घावण तयार आहे. जरी छोट्या तव्यामध्ये केलं ना तरी त्याचा रंगरूप अजिबात बदलला नाही, फक्त साईजने लहान झालाय, पण त्याला जी जाळी हवी ती परफेक्ट मस्त जाळी आलेली आहे. आणि सोनेरी रंग पण आला नाही, ते परफेक्ट. म्हणजे घावण आहे ना असं पांढरा शुभ्र दिसलं पाहिजे. बरोबर आहे का? सो ते तसं झालं आहे. आणि आता हे दोनही बाजूने व्यवस्थित आम्ही भाजून घेतलेलं आहे. तर काढूयात. मस्त छान असं जाळीदार घावण आणि घाटलं. आणि याच पद्धतीने आपण हे सगळे ना घावणं तयार करून घेणार आहोत. हे कसं खायचं? हे घाटल्याबरोबरच खायचं, त्यात चुरून किंवा मग लावून लावून खायचं. आणि मस्त थाटामध्ये आपलं हे घावण घाटलं बनवून तयार आहे. काकू, खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इतके छान पारंपरिक पदार्थ आपल्या सगळ्यांसोबत शेअर केला आणि दाखवला. काय सुंदर दिसतंय. केळीच्या पानावर ते घावण घाटलं. क्या बात आहे. तुला आवडतं ना? येस. घावण घाटले करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, तेल, पाणी, गूळ, खवलेलं ओलं खोबरं, वेलची पूड, खसखस. तांदळाच्या पिठात मीठ आणि पाणी घालत सरसरीत पीठ तयार करायचं. पाण्यात तांदळाचं पीठ मिसळून घेत शिजवायचं आणि यात गूळ, ओल्या नारळाचा चव, वेलची पूड आणि खसखस घालायची. झालं आपलं घाटलं तयार. आता तव्याला तेल लावत त्यावर घावण घालायचं आणि झाकण ठेवत शिजवायचं. अशा पद्धतीने झालं आपलं घावण घाटलं तयार. 4 प्रकारच्या लास्ट मिनिट नो कुक मिठाई बघत आहोत. अजिबात झंझट नाहीये. अगदी तुम्हाला पटकन काहीतरी स्वीट बनवायचं असेल, जे परफेक्ट हलवाई स्टाईल दिसतंय, मिठाईच्या दुकानात मिळतं तसं दिसतंय, तसेच हे दिसणार आणि चवही तशीच लागणार. सगळ्यात आधी आपण बनवतोय काजू कतली. तर सगळ्यात आधी काय केलं, इथे मी 1.5 कप काजूची पूड करून घेतली. ही पूड कशी करायची, 1 आणि वर पाव कप असे काजू घ्यायचे, अख्खे काजू फ्रोज करायचे रात्रभर फ्रीजमध्ये. त्यानंतर ते मिक्सरमध्ये घालायचे, फक्त पल्स करत त्याची पूड करायची. एकसारखं फिरवायचं नाही. एकसारखं फिरवलं तर काजूमधलं तेल रिलीज होईल आणि त्याची कतली नाही होणार, त्याचं काजू बटर होईल. जसं पीनट बटर त्याचं काजू बटर होईल. पीनट बटर काजू बटर आपल्याला करायचं नाही, त्यामुळे हलकंसं पल्स करायचं. पल्स करून झालं की ही अशी चाळून घ्यायची छानपैकी. आता यामध्ये आपण पुढे घालतोय 1 कप आयसिंग शुगर. आयसिंग शुगर नसेल वापरायची तर पिठी साखर घेऊ शकता. फक्त ती वस्त्रगाळ करून घ्यायची, सुजीच्या चाळणीने छान अशी चाळून घ्यायची. त्याला असे कचकच दाताखाली नाही लागली पाहिजे. आणि आता यामध्ये घालूयात अर्धा कप मिल्क पावडर. पावडर घालून झाली की हे तीनही जिन्नस छानपैकी एकत्र करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून झालं की काय करायचं, माझ्याकडे इथे वाटीमध्ये ना अगदी 1 ड्रॉपभर रोज इसेन्स आहे. रोज वॉटर जरी वापरलं तरी चालेल, इसेन्स नसेल तर. यामध्ये 1-2 चमचे पाणी मी घालते. दॅट्स इट. आणि हे पाणी दूध घेतलं तरी चालेल, या मिश्रणामध्ये घालूयात. थोडं पाणी मी ठेवलं आहे, 2 चमचे पाणी असलं तरी. आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचा मऊसूत. पाणी खूप घालायचं नाही आहे ॲट अ टाईम, कारण साखर आहे, साखरेला पाणी सुटतं, त्यामुळे थोडंच पाणी घालायचं. आणि हे हातानेच असा छानपैकी गोळा करून घ्या. तुम्ही बघू शकाल छान असा गोळा होतो. आता उरलेला जो अर्धा चमचा आहे तो मी घालते. पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण शक्यतो आहे ना आधी खूप पाणी नका घालू. 1 चमचा घाला, ते पाणी एकजीव करून घ्या आणि मग वाटलं तर मग पुढचं अर्धा चमचा 1 चमचा असा ॲड करत राहा. आणि तुम्ही बघू शकाल इथे छान असा गोळा बनवून तयार आहे. आता काय करूयात, आता एखादा बटर पेपर घ्यायचा
बटर पेपर नसेल तर एक डिश तूप लावून ग्रीस करून घेतली तरी चालेल. यावर हा एकसारखा गोळा घ्यायचा, हा स्मूथ आउट करून ठेवायचा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.